मला मान्य आहे मी चुकलो, माझं खरंच चुकलं ग. आय एम सॉरी. बिलीव्ह मी, मला तुला दुखवायचं नव्हतं. आई ऐक ना ग एकदा माझं, मी खरंच बोलतोय ग. गात राहा, माझी परवानगी आहे तुला. आयत्या वेळी प्लॅन ठरला त्यामुळे तिने मला कॉल केला. आय वॉज फ्री, सो मी येऊ शकलो. अदरवाईज पॉसिबल नव्हतं. आणि मी खरंच सगळ्यांना इन्फॉर्म करणारच होतो याबद्दल, पण आयत्या वेळी सगळं ठरलं. सगळे प्लॅन्स आयत्या वेळेस ठरतात तुमचे. 3 cheers for मिस्टर तिळगुळकर. हॅपी संक्रांत तिळगुळकर. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांत नाहीये, सुपर सिंगिंगची कॉम्पिटिशन जिंकलाय रिषा. ओह हा हा, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सर. तिळगुळकरांनो अभिनंदन. थँक्यू. ऋषी, तुला एका रात्रीत सुपरस्टार झाल्यासारखं वाटत असेल ना? अरे वाटणार का नाही. अभिनंदन अभिनंदन. हे बघ, तू किती सुपरस्टार झालास, किती मोठा सिंगर झालास, तरी दरवर्षी आमच्याकडे गणपतीला तुझं गाणं झालंच पाहिजे. काय मी तू नक्की काका. ओ बाबा बसा. काय झालं? अहो मिस्टर तिळगुळकर पहिल्याच प्रयत्नात एवढं मोठं यश. अहो हा तर एका शोधाचा विषय आहे. येस येस. ए ना घ्या, गबस ना गबस. खरंच तू एवढा मोठा सिंगर झालास यार रिषा. जिंकलास मित्रा. यंग मॅन, कसं वाटलं सरप्राईज? सुपर सिंगर कसं वाटलं सरप्राईज? हे सगळं प्लॅन होतं. हे जिंदगी सुन टेंशन फ्री माझी कहाणी. हर गम करतो सरगम मी माझ्या सुरानी. साहोल त्याची येई दिन राती. हा भास प्यारा माझ्या सभोवती. हसविणी भेटीची मन त्या स्वप्नांची. थोडा दिवाना थोडा सयाना मी दुनियेत न्यारा. मी मनरंगी मी सतरंगी मी मस्त बोला प्यारा. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. ही जिंदगी गोड फॅन्टसी मी ही फसाना. सॉफ्ट अँड स्वीट ही मेलेडी मी ही तराना. येईना समोरी संपूद दुरी. सांगू किती झुरते मी माझी ही नावरते मी. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार.
वाटतंय तुम्हाला? वेल, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि हे मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नाही म्हणत. आय रिअली मीन इट. मी माझं काम, माझं शेड्यूल सगळं सांभाळून एवढं मोठं यश अचीव केलंय ते फक्त तुम्हा सगळ्यांमुळे. ऑल ऑफ. हो, ही बातमी मी सगळ्यांपासून लपवली आणि त्यासाठी आय एम रिअली सॉरी. पण ही बातमी व्हायरल झाल्यावर तुम्हा सगळ्यांचं एक एक वोट खूप महत्वाचं ठरलं. आणि त्यासाठी आता वेगळं काय बोलू. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू ऑल ऑफ यू. ऋषा, अरे खुश हो ना मित्रा. काय झालं तुला? नाही, मी ठीक आहे. पण आज इथे जर आई बाबा असते तर एनिवे इट्स ओके. अरे हो, अजून पोहोचले कशा नाहीत ते? अगं तुला कॉल करायला आला होता ना मी. तुम्ही आई बाबा येत आहेत? हा. अरे तुला ओळखते मी. तुझ्या आयुष्यातला इतका मोठा क्षण आहे. आई बाबांशिवाय कसा साजरा करणार आहेस तू? येत आहेत ते. थँक्यू नीता. थँक्यू व्हेरी मच. अरे मला एकटीला काय थँक्यू म्हणतोयस तू? हे सगळं काय फक्त मी एकटीने ऑर्गनाइज केलं नाहीये. मग क्रेडिट कामिनीला पण जाते. ती बरोबर होती, तिने एवढी हेल्प केली म्हणून ते सगळं घडलं. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. इट मीन्स अ लॉट टू मी. आई, अभिनंदन ऋषिकेश तिळगुळकर. अभिनंदन. पार्टी आहे. आपलीच पार्टी आहे की. बाबा. आई, मोठा हो, यशस्वी हो, जगातली सगळी सुख तुला मिळत. लई मोठा गायक हो आणि तिळगुळकरांचं नाव अजून मोठं कर. एवढा मोठा हो, एवढा मोठा हो की लोकांनी माझी ओळख करून देताना म्हणलं पाहिजे, हे ऋषिकेश तिळगुळकरचे वडील आणि ह्या ऋषिकेश तिळगुळकरचे आडील. काय आयडियल आई. गंमत रे. हो, हा? गिफ्ट देत आहे ना? अरे हो, गिफ्ट आणलं तुझ्यासाठी. गिफ्ट? तुमच्या लाडक्या आईनं लाडक्या लेकासाठी गिफ्ट आणलंय. काय गिफ्ट आहे? डोळे मिटा बघ. पटकन पटकन मिटायचे डोळे. हात पुढे करा. ओके. डोळे उघडा. या 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 या. अरे लव यू बाबा. लव यू.
तिळगुळकर, आज या स्पेशल दिवशी एखादं स्पेशल गाणं व्हायलाच पाहिजे. हा. हळद आहे ना आज? जो भी चाहो वो मैं पाऊं जिंदगी में जीते जाओ चांद तारे तोड़ लाओ सारी दुनिया पर मैं छाऊं बस इतना सा ख्वाब है बस इतना सा ख्वाब है शान से रहूं सदा मुझ पे लोग हो पिता हसीनाएं भी दिल हो खोती दिल का ये कमल खिले सोने का महल मिले बरसने लगे हीरे मोती तेरे मान जा ऐ खुदा इतनी सी है दुआ मैं ज्यादा नहीं मांगता मैं ज्यादा नहीं मांगता सारी दौलत सारी ताकत सारी दुनिया पर हुकूमत बस इतना सा ख्वाब है बस इतना सा ख्वाब है बस 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 एवढी सुंदर पार्टी अरेंज केली आहे काही सोय नाही केली का? सोय तुला माहित असेल ना. थांबा मी तुला विचारून येतो. कार्ट्या मी तुला कसलं विचारतोस? तिच्या आईला कळलं ना तर माझी सोय घराच्या बाहेर करेल ती मूर्ख कुठला. हो काका, ऋषीच्या आईनं ऋषाच्या गाण्याला परमिशन दिली हीच तर खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या पार्टीत अशी गळबळ गोंधळ कशाला पाहिजे? तू मला उगाच ज्ञान शिकू नकोस. जा काहीतरी प्यायला घेऊन ये. कोरड पडली कशाला? कशाला कोरड पडली? हवामान वातावरण. निलिमा काकूंचं पहिलं प्रेम आणि संसार समोर. अरे देवा, थंडी पडली ना थंडी त्यामुळे कोरड पडली आहे कोरडी. तुमची ओळख करून देतो. हे कृष्णकांत साहेब. आमची ओळख आहे. अरे आम्ही ओळखतो एकमेकांना. अरे तू आत्ता आलायस पण आम्ही दोघं एकमेकांना कित्येक वर्षापासून ओळखतो. एका सोसायटीत राहतो आम्ही. कृष्णकांत सिनेकट्टा कोण ओळखणार नाहीये ना. अजून खरी ओळख झाले कुठे? काही म्हणालास तू? नाही दे. हे असं असतं बघा, लोक स्वतःशी बडबडत असतात. निलिमा माझी बायको, तिला अशी सवय बडबडण्याची. ती आली नाही? त्या आल्या नाही? येणार होती. डोकं दुखा राहिलं तिचं. अहो हेच ना, असं एकटे बडबडायचं. काय करणार होतं असं. नाही म्हणजे चांगल्या डॉक्टरला दाखवा. काय काही लोकांना ना स्वतःची काळजी घेता येत नाही. काय बरीच टेन्शन असतात ना वर्षानुवर्ष. हो बरोबर आहे. कसलं टेन्शन म्हणायलाय? ते नाही, तुम्ही यांच्या मिसेसला ओळखता? कधीपासून ओळखता? सांगा की. हो नाही म्हणजे कॉलेज पासूनची आमची मैत्री. कॉलेज पासूनची आहे? हो फार जुनी आहे. फार जुनी आहे. हो म्हणजे आता तुम्हाला सांगतो ना, अहो त्या जुन्या नोटा अचानक बंद केल्या आणि नवीन नोटा आहेत ना त्याचा रंग उडतो. हो बरोबर आहे. नोटांचं काय घेऊन बसलात? मी तर माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग उडताना बघायलोय. जेवूया जेवूया. जेवण महत्वाचं. त्याला जेवायला दे. तुम्हाला सांगतो, मला सांगा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं सांगतोय. अरे पण मला यांच्याशी बोलू तर गप्पा तर अरे तू म्हणजे हो दादा, अगदी धमाल चाललीये. हो अगदी. बोलायचंय का त्याच्याशी?
बरं बरं हो सांगते त्याला. हो ते बरे आहेत, मजेत आहेत अगदी. आणि दादा तुम्ही आता शांत झोपा आणि थंडीचे दिवस आहेत, हातमोजे आणि कानटोपी घालायला विसरू नका. हा? हो ठेवते आता. ऋषीचे आजोबा अच्छा. विचारत होते लाडक्या लेकाचं कौतुक करताय की नाही, काय काय धमाल करताय माझ्याशिवाय. अरे माझी प्लेट कुणी भरली? मी वाटलंच. का काही चुकलं का माझं? अगं नाही, उलट मला आश्चर्य वाटलं की हे एवढं सगळं तुला कसं कळलं. म्हणजे मी किती वाढून घेते आणि कोणत्या वेळेला किती खाते अगदी अचूक ओळखलेस तू. काकू अहो इतक्या दिवसांची ओळख आहे आपली, आणि खरंच मी ना खूप ऑब्झर्व केलंय तुम्हाला. इतक्या वेल मेंटेन्ड आहात तुम्ही, त्यामुळे एक अंदाज बांधला आणि मग ताट भरलं. सुरुवात करूयात? येस प्लीज. ऋषी किती खुश दिसतोय ना आज. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरची सुरुवात झाली आणि असे अनेक आनंदाचे क्षण अजून त्यांच्या आयुष्यात येतील. आय एम शुअर. हो मी काय म्हणते, ऋषीच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालीच आहे, तर मग त्यांनी लवकरात लवकर लग्न करून मोकळं व्हावं नाही का. मिस्टर तिळगुळकर तुम्हीच का? हो मीच. सर एक साहेब आहेत, ते तुम्हाला बाहेर बोलवत आहेत. कोण साहेब? नाव नाही सांगितलं त्यांनी, पण तुम्हाला बोलवत आहेत. ओके मी बघतो. थँक्यू. ऋषी अरे कुठे निघालायस? आलोच बाहेर जाऊ. येस. या सुपर सिंगर या. ऐकत होतो मी, बरं गातो. थँक्यू. पण हॉटेलमध्ये. आणि जर हुशार असशील तर आयुष्यभर हॉटेलमध्येच गा. कॉन्सर्ट वगैरे कशाला हवी आहे तुला? माझ्या गाण्याचं काय करायचंय ते मी ठरवे, आणि अनोळखी लोकांचे सल्ले मी ऐकत नाही. पण आता ऐकावं लागेल, कारण मी बोलतोय तुझ्याशी. आणि तू कोण? एनिवे, आज पार्टी सुरू आहे आणि माझी माणसं माझी वाट बघताय. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझ्यासारख्या अनोळखी लोकांसाठी
माझ्याकडे वेळ आणि इंटरेस्ट दोन्ही नाही. काय रे मगाचपासनं ते सारखं अनोळखी अनोळखी बोलतोयस? कसं आहे ना तिळगुळकर, ज्यांना स्वतःची ओळख नसते त्यांना सगळीकडे ओळख सांगत फिरावंच लागतं. साईराज देशमुखला नाही, पुण्यात कोणालाही विचार, साईराज देशमुख काय चीज आहे ते. मग ओळखलं का या अनोळखीला? सुपर सिंगर कॉम्पिटिशनचा फर्स्ट रनर अप मीच तो. फर्स्ट रनर अप ज्याला आज तुझ्यामुळे एका कॉम्पिटिशन मध्ये हरावं लागलं, ज्याला आयुष्यात फक्त आणि फक्त जिंकणंच ओळखीचं होतं, ज्याने आज पहिल्यांदा आयुष्यात तुझ्यामुळे हार पाहिली. तो तुझा हा ऑर्केस्ट्रा गुंडाळ, आणि जे मी म्हणतोय ते कान लावू नये. उद्याच्या उद्या ऑर्गनायझर्सना फोन करायचा आणि तू कोणतीही कॉन्सर्ट करणार नाही, तू गाणार नाहीस असं त्यांना कळवून टाकायचं. काय कळलं का? आणि तरीही जर तू स्वतःची अक्कल पाजळून माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर लक्षात ठेव, गाठ साईराज देशमुखशी आहे. मग हॉटेलमध्ये गाणं तर दूरच, पण सिग्नलवर हातात चिपळ्या देऊन भीक मागायला लावीन तुला.